नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरंभ एमपीएससी अकादमीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपण पॉलिटीची लेक्चर सिरीज कंप्लीट करत आहोत. यामध्ये आपण भारतीय संविधानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, संविधान निर्मिती आणि त्या व्यतिरिक्त भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये हे भाग टॉपिक केले, हे टॉपिक कव्हर केले. त्यानंतर आता आपण बघणार आहोत की भारतीय संविधानातील जे भाग आहेत, 25 भाग आहेत, त्या 25 भाग म्हणजे आधीच 22 होते, आता सध्या ते 25 भाग आहे. हे 25 भाग कोणत्या भागामध्ये कशाचा समावेश केलेला आहे आणि त्या संबंधीची कलम कोणती, हे सर्व आपण आता बघणार आहोत. तर आपण जास्त वेळ न गमावता हा छोटासा व्हिडिओ बनवू की त्या माध्यमातून आपल्याला अभ्यासाला मदतच होईल. चला तर पहिला भाग आहे संघ व त्याचे क्षेत्र. यामध्ये कलम 1 ते 4 समाविष्ट आहे. आपल्याला माहिती आहे कलम 1 ते 4 याच्यामध्ये काय भारताचा जो प्रदेश आहे, भूप्रदेश आहे, त्याचा समाविष्ट केलेला आहे. कलम 1 मध्ये भारताचं नाव, दुसऱ्यामध्ये की जे आपण बाहेरून प्रदेश समाविष्ट करू त्या संबंधी माहिती, तिसऱ्यामध्ये जे आपली जे सध्याचे राज्य आहेत त्यामध्ये फेरफार करणे, बदल करणे या संबंधी माहिती दिलेली आहे. आणि कलम 4 मध्ये काय सांगितलेलं आहे तर कलम 2 व 3 मध्ये जे काही बदल होतील किंवा जे काही बदल केले जातील ते कलम 4 नुसार घटना दुरुस्ती नसेल. या बाबी या भाग 1 मध्ये सांगितलेल्या आहे. दुसरा आहे नागरिकत्व. यामध्ये असं सांगितलेलं आहे की भारताचे नागरिक 1947 ला भारत स्वतंत्र झाला आणि आपलं संविधान लागू झालं. त्या काळामध्ये भारताचे नागरिक कोण असतील आणि कोण भारताचे नागरिक नसतील, कोणाला भारताचं नागरिकत्व त्यावेळेला प्राप्त होईल आणि कोणाचं जाणार ह्या संबंधी बाबी त्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत. याचं कलम आहे कलम 5 ते 11. आता यामध्ये कलम असा आहे की त्यानंतर म्हणजे संविधान लागू झाल्याच्या नंतर आणि पुढचा जो भाग आहे त्या वेळेला म्हणजे आता परिस्थिती बदलणार आहे, कंडिशन्स बदलतील, मग त्यामुळे संविधानामध्ये या संबंधीच्या तरतुदी म्हणजे नंतर कशा पद्धतीने नागरिकत्व भेटेल या संबंधीच्या तरतुदी करणं शक्य नव्हतं. तर त्यासाठी एक कलम असं दिलेलं आहे की भारताचं नागरिकत्व कशा पद्धतीने भेटेल या संबंधी नागरिकत्वाचा कायदा हे भारतीय संसद करेल. यावरून सध्याचं नागरिकत्व आपलं भेटत असते, 5 पद्धतीने नागरिकत्व भेटते. तर यातील कलम 5 ते 9 हे जास्त इम्पॉर्टंट नाही, कारण ते त्यावेळेच्या नियम आहे की ज्या वेळेला भारत आपण संविधान लागू केलं होतं त्यावेळेला भारताचे नागरिक कोण असतील किंवा कोण नसतील अशी माहिती दिलेली आहे. आणि त्याच्या पुढचं कलम आहे की भारत म्हणजे नंतरच्या काळामध्ये भारतासंबंधी नागरिकत्वाचे जे काही कायदे असतील, जे काही तरतुदी असतील, जे काही प्रोव्हिजन्स असतील ते सर्व संसद कायदा करून ठरवेल. त्यानंतर तिसरा अतिशय महत्वाचा भाग आहे. तिसरा भाग आपल्याला काय सांगतो तर तिसरा भाग आपल्याला सांगतो मूलभूत हक्क. आता हे मूलभूत हक्क तुम्हाला माहित आहे की आपल्या अभ्यासासाठी किती जास्त गरजेचे आहेत. माणूस म्हणून जगण्यासाठी सुद्धा मूलभूत हक्क किती जास्त गरजेचे आहेत. यामध्ये सर्वात पहिले कलम 12 मध्ये राज्याची व्याख्या दिलेली आहे आणि कलम 13 मध्ये की भारतीय संविधानाला ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्याला स्पर्श करणारे, टच करणारे जे बाबी आहेत ते ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे अशा टाईप काहीतरी बाबी त्यामध्ये दिल्या की ज्युडिशियल रिव्ह्यू, नंतर लॉ किटलीज, त्यानंतर लॉ ऑफ सेव्हिबिलिटी, अशा टाईप बाबी आहेत. हे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. त्यानंतर कलम 14 ते 18 मध्ये समानतेचा हक्क, कलम 19 ते 22 मध्ये स्वातंत्र्याचा हक्क, कलम 23-24 शोषणाविरुद्धचा हक्क, कलम 25 ते 28 धर्म स्वातंत्र्याचा हक्क, कलम 29-30 अल्पसंख्याक संबंधी हक्क, कलम 31 संपत्तीचा हक्क, कलम 32 ज्यामध्ये आपल्याला आपले जे रिट्स आहेत, जे आपण म्हणजे आपले जे संविधानिक उपचार आहेत मूलभूत हक्कासंबंधीचे त्या संबंधी बाबी. आता यामध्ये जे कलम 31 म्हणजे जे 6व्या प्रकारचं आपला मूलभूत हक्क होता तो संपत्तीचा मूलभूत हक्क होता, तो या ठिकाणी रद्द करण्यात आला आणि त्याला कलम 300A मध्ये ऍड करण्यात आलं. ते आपण पुढे बघणार आहोत. पण आता सध्या कलम 31 मधील संपत्तीचा अधिकार नष्ट करण्यात आला आणि त्याला कलम 300A अंतर्गत संविधानिक अधिकार म्हणून ठेवलेला आहे आणि इतर जे अधिकार आहेत ते आपल्याला तसेच भेटतात. कलम 33, 34, 35 हे कलम 33, 34 हे जे मार्शल लॉ आणि सैन्य दल असतात त्याच्या संबंधी आहे. आणि त्यानंतर कलम 35 हे संसदीय संबंधी प्रोव्हिजन्स करते, म्हणजे असे कलम 12 ते 35 या ठिकाणी समाविष्ट होतात. त्यापुढे आपण इथं लिहिल्या गेलं नाही, इथं आहे डीपीएसपी. डीपीएसपी म्हणजे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे म्हणजे काय की नंतरच्या काळामध्ये
आपल्याला स्वतः म्हणजे आपलं संविधान लागू झाल्यानंतर आपल्याकडे काही सोर्स नव्हते, काही स्रोत नव्हते की ज्या माध्यमातून आपण आपल्या देशातील लोकांना ते अधिकार किंवा ती बाबी मिळवून दिल्या पाहिजेत. म्हणजे रोजगार असो, शिक्षण असो किंवा त्यांना आरोग्य असो, या बाबी आणि काही आपले काही असे धार्मिक चालीरीती होत्या की ज्यावर म्हणजे जे स्त्री पुरुषांना समान वेतन वगैरे ज्या काही बाबी होत्या ह्या बाबी त्यामध्ये समाविष्ट नव्हत्या. पण नंतरच्या काळात हे कायदा करून लोकांनी त्यावर म्हणजे सरकारांनी शासनाने त्यावर काम केलं पाहिजे. यासाठी कल्याणकारी राज्याची संकल्पना आणि सामाजिक आर्थिक अधिकार देणारं हे राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्व कलम 36 ते 51 मध्ये समाविष्ट केलेले आहे. हा जो मूलभूत हक्क आहे, मी आधी आपल्याला सांगितलंय की हा मूलभूत हक्क आपल्याला राजकीय अधिकार देतो, आपल्याला राजकीय अधिकार देतो. तर डीपीएसपी आपल्याला कल्याणकारी राज्य देते, म्हणजे आपलं कल्याण, जनतेचं कल्याण कसं होईल त्यासाठी हे डीपीएसपी म्हणजेच राज्य धोरणाचे मार्गदर्शक आहेत तत्व आहे. कलम भाग 4 मध्ये मूलभूत कर्तव्य समाविष्ट आहे. यामध्ये नागरिकांना कोणते अधिकार आहे म्हणजे कोणते कर्तव्य पार पाडली पाहिजे, त्यामध्ये त्यांनी संविधानाचे आदर्श आहे, राष्ट्रगीत, राष्ट्रगान, आपले जे कंपोजिट म्हणजे संमिश्र संस्कृती आहे, पर्यावरण आहे, विज्ञानवाद आहे, या सर्व गोष्टींना चालना दिली पाहिजे, त्यांना अंगीकारलं पाहिजे आणि ते त्याचं जीवनात पालन केलं पाहिजे. या संबंधी बाबी कलम 51A मध्ये दिलेले आहे. जे मूलभूत हक्क 1976 मध्ये 42व्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आले. हा भाग संविधान स्थापन म्हणजे ज्या वेळेला लागू झाला त्यावेळेला संविधानात नव्हता. आता पुढचा जो भाग आहे तो आहे 5वा भाग, ज्यामध्ये संघ सरकार म्हणजेच केंद्र सरकार सहभाग असं हेडिंग आहे. आता त्यामध्ये कलम 52 ते 151 इतक्यापर्यंत समावेश आहे. 5वा भाग हा मोठा आहे, यामध्ये संघ सरकार बद्दल माहिती दिलेली आहे. कलम 52 ते 151 जवळजवळ 100 कलमांचा हा भाग आहे. याच्यामध्ये 5 प्रकरण आहेत. 5 प्रकरणांमध्ये पहिलं प्रकरण आहे कार्यकारी विभाग. कार्यकारी विभाग मध्ये आपण काय बघतो, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ याच्या संबंधी माहिती कलम 52 ते 78. आता 52 ते 151 आणि 52 ते 151 याला कसं विभाजित केलं या संबंधीची माहिती नंतर आपल्याला पाहायला मिळते. ते प्रकरण आहे. प्रकरण म्हणजे आता संघ सरकार म्हणजे जसं आपलं महाराष्ट्र आहे किंवा आपला भारत देश आहे, तसं आपलं ते हे उदाहरण आपण समजून घ्या की भारत देश म्हणजे आपलं संघ सरकार आणि ह्याला विभाजित करणार आहे, याला वेगवेगळ्या भागामध्ये विभाजित करण्यासाठी प्रकरण दिलेले आहे. आता कार्यकारी विभागाला एका भागामध्ये, त्यानंतर संसदेला दुसऱ्या भागामध्ये, राष्ट्रपतीचे कायदेविषयक अधिकार तिसऱ्या भागामध्ये, न्यायव्यवस्था प्रकरणामध्ये, पहिल्या प्रकरणात कार्यकारी विभाग, दुसऱ्या प्रकरणात संसद, तिसऱ्यामध्ये कायदेविषयक अधिकार राष्ट्रपतीचे, चौथ्यामध्ये न्यायव्यवस्था आणि 5व्या मध्ये कॅग ही व्यवस्था दिलेली आहे. कार्यकारी विभागामध्ये काय दिलेलं आहे तर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ याच्या संबंधी बाबी आपल्या कार्यकारी विभागामध्ये प्रकरण 1 मध्ये संघ सरकारमधील प्रकरण पहिलं हे कार्यकारी विभागासंबंधी दिलेला आहे. दुसरा जो भाग आहे तो संसद संबंधी आहे. म्हणजे कलम 79 मध्ये काय सांगितलेलं आहे तर कलम 79 मध्ये सांगितलेलं आहे संसद, कलम 80 मध्ये राज्यसभा आणि कलम 81 मध्ये लोकसभा त्याचे पद आणि कलम 79 ते 122 मध्ये आपली प्रोसिजर कशी असणार आहे, अर्थसंकल्प कसा असणार आहे, संयुक्त बैठकीची कशी व्यवस्था केली जाणार आहे, त्यानंतर बिल कसं मांडणार आहे, वित्त विधेयक कोणतं आहे, धन विधेयक म्हणजे वित्त विधेयक, धन विधेयक, धन विधेयक म्हणजे वित्त विधेयक का, वित्त विधेयक म्हणजे धन विधेयक किंवा हे दोन्ही एकच आहे का किंवा यामध्ये काही बदल आहेत का, म्हणजे काही फरक आहे का, अशा संबंधी जे पदासीन पीठासीन अधिकारी आहेत, जे संसदेचे सदस्य आहेत, या संबंधित सर्व माहिती हे संसद मध्ये दिलेली आहे. या संसद पार्ट मध्ये संसद या प्रकरणामध्ये कलम 79 ते 122 या कलमांचा समावेश होतो. आता पुढचं जे प्रकरण आहे ते आहे राष्ट्रपतींचे. राष्ट्रपती हा शब्द ध्यानात ठेवा आणि कायदेविषयक अधिकार यामध्ये केवळ एकाच कलमचा समावेश होतो, ते म्हणजे कलम 123. आणि कलम 123 म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे. कलम 123 म्हणजे अध्यादेश. अध्यादेश म्हणजे ज्या वेळेला संसदेच्या दोन्ही गृहाची बैठक नसेल किंवा एखादं सदन जरी बैठकीत नसेल तरी इतर एक गृह कायदा बनवू शकत नाही. त्यामुळे राष्ट्रपतीला असे अधिकार दिलेला असतात कधी की ज्या वेळेला संसदेचे दोन्ही गृह किंवा एक गृह, कुठलंही एक गृह किंवा दोन्ही गृह ज्या वेळेला त्याची कार्यवाही चालू नसते
त्यावेळेला अशा काळामध्ये मग एखाद्या विषयावर इमर्जन्सी कायदा बनवण्याचं काम पडलं तर ते कसं बनवावं, तर राष्ट्रपतीला इतके अधिकार दिलेले आहेत की राष्ट्रपती त्याच्यावर कायदा करू शकतो आणि हा कायदा संसदेच्या कायद्याप्रमाणेच असतो. पण नंतरच्या 6 महिन्यामध्ये त्याला पास करून घ्यावं लागते, म्हणजे जे दुसरं अधिवेशन आहे त्याच्या दरम्यान ते पास करून घ्यावं लागते. आणि त्यासाठी जास्तीत जास्त 6 आठवड्याची लिमिट दिलेली आहे. अधिवेशन सुरू झाल्यापासून 6 आठवडे, म्हणजे 6 महिने 6 आठवडे, म्हणजे इतका काळ आपण हे अध्यादेश लागू राहते. त्याच्यानंतर जर ते पारित करून घेतलं नाही संसदेने तर ते नष्ट होऊन जाते. अध्यादेश म्हणजे राष्ट्रपतीचा कायदे करण्याचा अधिकार जो संसदेचा आहे, पण संसद ज्या वेळेला कार्यवाही करत नाही किंवा तिचं सभागृह सुरू नसते त्यावेळेला राष्ट्रपतीला हे अधिकार प्राप्त होतात. पुढे बघा, संघ राज्य न्यायव्यवस्था कलम 124 ते 147 आपल्या सांगितलेलं आहे संविधानामध्ये. कलम 124 न्यायव्यवस्थेमध्ये की भारत देशाला एक सर्वोच्च न्यायालय आणि संघराज्य न्यायव्यवस्था यामध्ये केवळ सर्वोच्च न्यायालयाचा उल्लेख आहे. कारण राज्य सरकार ज्या वेळेला आपण अभ्यासतो त्यावेळेला त्या भागामध्ये हायकोर्ट म्हणजे उच्च न्यायालय आणि दुय्यम न्यायालय याचा समावेश होतो. तर संघराज्य न्यायव्यवस्था कलम 124 ते 148 यामध्ये समाविष्ट आहे. आणि कलम 124 ते 147 मध्ये आपल्याला माहिती आहे की कलम 143 किती जास्त महत्वाचा आहे. कलम 142 आता गेले काही दिवस झाले याच्यावर निरंतर चर्चा सुरू आहे की कशा पद्धतीने राष्ट्रपती यांनी सरन्यायाधीश यांना काही प्रश्न विचारले होते. सरन्यायाधीशांनी त्याच्यावर उत्तर दिले. हे कलम 142 143. त्यानंतर अभिलेख न्यायालयाची कार्य करण्याची पद्धत, त्याचे पदाधिकारी म्हणजे जे न्यायालय असते ते फक्त दिल्लीलाच राहणार की इतर भागात जाणार, या सर्व बाबीचा समावेश या संघराज्य न्यायव्यवस्था म्हणजे कलम 124 ते 147 सर्व प्रोव्हिजन या ठिकाणी समाविष्ट असतात. त्यानंतर भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक हे प्रकरण 5. कशाचं प्रकरण 5? तर 5व्या भागातील संघ सरकार या भागातील 5चं प्रकरण म्हणजे भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक. भारताच्या सर्व जो कोश आहे त्याच्या संबंधी कायदे करण्यात आले. 1976 मध्ये यामध्ये काही बदल करण्यात आले ते आपण आताशी जाणून घेणार नाही, ते आपण नंतर जाणून. पण कलम 148 ते 151 ह्यामध्ये भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षकांसंबंधी माहिती दिलेली आहे. ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये जाणून घेऊ. चला तर आपण आता पुढचा भाग बघू. पुढचा भाग आहे 6वा भाग, ज्यामध्ये राज्य सरकार याचा उल्लेख केलेला आहे. राज्य सरकार आहे कलम 152 ते 237. आपण 52 ते 151 या भागामध्ये पाहिलं की संघ सरकार. आता राज्य सरकार सुद्धा आता केंद्रामध्ये ज्या पद्धतीने काम चालले तसंच राज्यामध्ये काम चालते, पण या ठिकाणचे पदाधिकारी वेगळे. आता इथं पहिलं प्रकरण सर्वसाधारण मधून दिलेलं आहे. सर्वसाधारण मध्ये कलम 152चा समावेश होतो. त्यानंतर कार्यकारी विभाग मध्ये 153 ते 167 या कलमांचा समावेश होता. म्हणजे सर्वसाधारण म्हणजे राज्यपालासंबंधी माहिती. त्यानंतर कार्यकारी विभाग की मुख्यमंत्री आणि त्याची कार्यपरिषद ते कशा पद्धतीने काम करेल या संबंधीची माहिती. राज्य विधानमंडळाचं कामकाज कसं चालले, विधानसभा विधान परिषद या संबंधीची माहिती आणि त्याची सदस्य वगैरे. म्हणजे जसं राज्यपाल कलम 200 अंतर्गत राज्यपाल राष्ट्रपतीसाठी विधेयक राखून ठेवतो. राज्यपालांनी विधेयकाला परमिशन देणे, त्यावर कार्यवाही करणे, सदनची म्हणजे जे विधानसभा कोणत्या राज्यात विधान परिषद असते त्या संबंधीची संपूर्ण माहिती हे कलम 168 ते 212 मध्ये दिलेले आहे. आता कलम 13 मध्ये राज्यपालाचे कायदेविषयक अधिकार. कलम 213 राज्य सरकारने मधील भाग 6 मधील प्रकरण 4 राज्यपालाचे कायदेविषयक अधिकार. जसं आपण कलम 123 बघितलं होतं राष्ट्रपतींचे कायदेविषयक अधिकार, तसंच हे राज्यपालाचे. राज्यामध्ये राज्यपालांना अध्यादेश काढण्याचा जो अधिकार आहे तो कलम 213 अंतर्गत दिलेला आहे. राष्ट्रपतीचा अधिकार आहे अध्यादेश काढण्याचा 1, 2, 3 आणि राज्यपालाचा आहे 2, 1, 3. हे तुम्ही ध्यानात ठेवलं पाहिजे. आयोगाने याच्यावरती 2022 मध्ये प्रश्न विचारला होता, पण त्यावेळेला त्याने अध्यादेश हा शब्द न वापरता कायदेविषयक अधिकार असा शब्द वापरला होता. तर बऱ्याच मुलांचा तो प्रश्न चुकला होता. पण आपण या ठिकाणी हे असे जे शब्द आहेत ते ध्यानात ठेवले पाहिजे. कारण या अगोदर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की परिदृढता आणि परिवर्तनीयता हे 2 शब्द लवचिक आणि ताकदसाठी वापरले गेले होते. तर हे जे शब्द असतात
जे आपण लक्ष्मीकांत सरांच्या किंवा इतर कोणत्या पुस्तकामध्ये बघतो त्याचा सुद्धा आपण अभ्यास केला पाहिजे आणि ते ध्यानात ठेवले पाहिजेत. कारण आयोग शब्द बदलूनही प्रश्न विचारत असते. सोपे प्रश्न असतात पण ते आपल्या हातून निघून जातात. पुढे 5वं प्रकरण आहे उच्च न्यायालय. जसं केंद्रामध्ये सर्वोच्च न्यायालय होतं कलम 124 ते 147, तसं राज्यामध्ये उच्च न्यायालय आहे. राज्यामध्ये त्यामध्ये त्याचा समावेश केलेला आहे कलम 214 मध्ये ते 232 पर्यंत अशा 18-19 कलमांचा समावेश उच्च न्यायालयामध्ये केलेला आहे. आणि राज्यानंतर दुय्यम न्यायालय, राज्यामधील हायकोर्ट, त्याच्यानंतर जिल्हा लेवल, तालुका लेवल, हे जे दुय्यम न्यायालय आहे, ह्या दुय्यम न्यायालयाचा समावेश हा कलम 233 ते 237 अशा 5 कलमांमध्ये 6 मध्ये केलेला आहे. तर ह्या बाबी आपण राज्य सरकारे यामध्ये शिकून घेणार. मित्रांनो, मी जास्त UPSC लेवल किंवा मग राज्यसेवाचा जो टप्पा असतो किंवा जो पद्धत आहे त्या पद्धतीने मी जाणार नाही. केवळ फॅक्ट्स महत्वाचे आपल्यासाठी घेऊन येणार आहे आणि कन्सेप्ट जिथं गरजेचे वाटतात, जिथं गरजेचे वाटतील त्या ठिकाणी मी ते आपल्यासाठी सांगणारच आहे. आता आपण 7वा भाग बघू. 7वा भाग काय म्हणतो, तर 7व्या भागामध्ये सांगितलेलं आहे की पहिल्या अनुसूचीतील भाग ब मधील राज्य. पण मित्रो, इथं बघा की हा भाग वगळलेला आहे. कलम 238 मध्ये होता. 1956 मध्ये 7वी घटना दुरुस्ती करून 7वा भाग 7वी घटना दुरुस्ती करून हा भाग वगळण्यात आला. कारण जो राज्य पुनर्रचना आयोग आला होता, त्या राज्य पुनर्रचना आयोगाने हे शिफारस केली होती की राज्य म्हणजे या ठिकाणी ABCD अ ब क ड अशा पद्धतीने राज्यांची वर्गवारी केली होती. ती राज्याची वर्गवारी चुकीच्या पद्धतीने आहे, त्यामुळे ही कलम आणि हा भाग रद्द करण्यात आला, वगळण्यात आला. आता त्यानंतर 8वा जो भाग आहे, 8व्या भागामध्ये आपण काय बघतो, तर 8व्या भागामध्ये आपण बघतो संघ राज्य प्रदेश, ज्याला आपण केंद्र सरकार म्हणजे केंद्रशासित प्रदेश म्हणजे युनियन टेरिटोरी म्हणतो. कलम 239 ते 242 मध्ये याबद्दल माहिती दिलेली आहे. आपल्या देशामध्ये किती बघा मित्र, हा प्रश्न आता तुम्ही जेव्हा केव्हा हा व्हिडिओ बघताल तेव्हा आपण कमेंटमध्ये सांगितलंच पाहिजे की आपल्या देशामध्ये एकूण किती केंद्रशासित प्रदेश आहेत, किती केंद्रशासित प्रदेशामध्ये विधानसभा आहेत, किती केंद्रशासित प्रदेशांना नायब राज्यपाल आहे आणि किती केंद्रशासित प्रदेशांना ऍडमिनिस्ट्रेटर म्हणजे प्रशासक आहेत. कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची कधी स्थापना झाली आणि एकदम रिसेंटली स्थापन झालेला केंद्रशासित प्रदेश म्हणजे कोणता केंद्रशासित प्रदेश रिसेंटली म्हणजे आता तेवढाच स्थापन झालं, कोणाचं मर्ज झालं, कोण मर्ज झालं, ते सर्व आपण माहिती दिली पाहिजे. कारण लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार हे 2 जर सोडले तर बाकी सर्व प्रदेश हे आपल्या भूपृष्ठावर आहेत. आपला जो भूभाग आहे भारताचा त्यावरती समाविष्ट, बाकी जे 2 आहेत ते बेट आहेत. तर त्या संबंधी माहिती आणि दिल्ली संबंधी कलम 239 AA, AB आणि पॉंडिचेरी संबंधी कलम 239 A याचा समावेश सुद्धा याच ठिकाणी करण्यात आलेला आहे की ज्यामध्ये दिल्लीला विधानसभा असेल अशी माहिती दिलेली आहे. हे जे विशेष प्रोव्हिजन्स आहेत ते नंतर संविधान दुरुस्ती करून आपल्या संविधानात भाग 8 मध्ये टाकण्यात आलेले आहे. आता पुढे बघा, पंचायती हा आयोगाचा खूप जास्त आवडता विषय आहे. कारण या ठिकाणी प्रश्न आयोग पंचायत संविधानामध्ये ज्या पद्धतीच्या तरतुदी आहेत तशा विचारत नाही, पण जो 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती केली, 73 आणि 74वी घटना दुरुस्ती करून जे काही समाविष्ट केले गेलं, जे आपली स्थानिक प्रशासन व्यवस्था आहे, स्थानिक शासन व्यवस्था आहे महाराष्ट्राची, त्याच्यावर आयोग प्रश्न विचारते आणि जवळजवळ 82 ते 85 प्रश्न या 13-14 वर्षांमध्ये विचारले जातात. म्हणजे तुम्ही बघू शकता किती जास्त. आधी याच्यावर त्यावेळेला क्वालिटीला 10 प्रश्न येत होते, त्यावेळेला यावर 2 ते 3 प्रश्न विचारले जात होते. आता कदाचित 2 ते 3 वरून 4-5 पर्यंतही हा आकडा जाऊ शकतो. कारण आपल्याला जास्तीत जास्त काम ग्राम प्रशासनाने करावं लागते. तर त्यामुळे हा जो टॉपिक आहे पंचायती, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आणि शहरी या बाबी आपण अभ्यासल्या पाहिजेत आणि त्यातील ज्या तरतुदी आहेत त्याचाही अभ्यास केला पाहिजे. ते आपण नंतर आपल्या लेक्चर सिरीज मध्ये समाविष्ट करणार आहोत. तर पंचायती संबंधी म्हणजे जो 9वा भाग आहे पंचायती, यामध्ये कलम 243 ते 243 ओ याचा समावेश केलेला आहे. 73वी घटना दुरुस्ती नुसार हे कलम 243 ओ आणि त्यानंतर पुढे या बाबी सगळ्या आपल्याला 243 त्यानंतर 243 ए ते 243 ओ अशा शिफारशी या भागामध्ये आहेत. कधी पंचायती संबंधी कोणतं कलम, तर 73वी घटना दुरुस्ती.
त्यानंतर भाग 9A 74वी घटना दुरुस्ती. 74वी दुरुस्ती भाग 9A यामध्ये नगरपालिका म्हणजे शहरी स्थानिक स्वराज्य संस्था संबंधी माहिती दिलेली आहे, ज्यामध्ये कलम 243P ते 243ZG ह्याचा समावेश केलेला आहे. यामध्ये शहरी स्थानिक स्वराज्य संस्था शहरामध्ये कशा प्रकारे प्रशासन होईल, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती, कटक मंडळ ह्या संबंधित सर्व जे बाबी आहेत त्या बाबींचा यामध्ये सहभाग केलेला आहे. हे 74वी घटना दुरुस्ती 1992 नुसार समाविष्ट केलेला आहे. 9B आहे सहकारी संस्था 97वी घटना दुरुस्ती. यामध्ये 243ZH ते 243ZT या कलमांचा समावेश आहे. आपल्या देशामध्ये सहकारी संस्था हा विषय नंतरच्या काळामध्ये केला गेला आणि 19व्या संविधानात सुद्धा थोडीफार दुरुस्ती करून हा टॉपिक त्या ठिकाणी सुद्धा ऍड करण्यात आला. आता पुढचा भाग आहे 10वा, ज्यामध्ये अनुसूचित जाती आणि आदिवासी क्षेत्रे यामध्ये 244 ते 244A या बाबींचा या कलमांचा समावेश केलेला आहे. अनुसूचित आणि आदिवासी क्षेत्रे यामध्ये आपल्याला माहिती आहे की जवळजवळ 10 ते 11 राज्यांचा समावेश अनुसूचित क्षेत्रामध्ये केलेला आहे, ज्याला आपण म्हणजे पेसासाठी सुद्धा याचा वापर होतो. आता बघा पुढचा 11वा जो भाग आहे हे खूप जास्त महत्वाचा आहे मित्रो. आता जे 11, 12, 13 हे जे टॉपिक आहेत, हे जे भाग आहेत, हे विद्यार्थी बहुतांश करून विसरतात, कारण याचा आपण जनरली जास्त अभ्यास करत नाही. आपण संसद, राज्य विधानमंडळ, न्यायपालिका, मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य, घटना दुरुस्ती, निवडणुका, भाषा इतक्याच बाबींचा जोरात अभ्यास करतो आणि त्या व्यतिरिक्त इतर जे टॉपिक असतात त्याकडे दुर्लक्ष करतो. पण केंद्र राज्य संबंध याच्या संबंधी आपण अभ्यास जरूरच केला पाहिजे. दरवर्षी त्याच्यावरती प्रश्न असतो आणि 2020, 21, 22 मध्ये कंटिन्यू आयोगाने याच्यावरती केंद्र व राज्य यांच्या संबंधावर प्रश्न विचारले होते आणि त्यावर वेगवेगळे संविधान निर्मितीनंतर लागू केल्यानंतर जे काही कायदे आले त्या संबंधी सुद्धा माहिती विचारली होती. आता ह्याच्यामध्ये 2 प्रकरण आहेत. पहिलं प्रकरण आहे कायदेविषयक संबंध, ज्यामध्ये कलम 245 ते 255 याचा समावेश होता. यामध्ये काय सांगितलेलं आहे, कायदेविषयक संबंध म्हणजे की राज्याचं आणि केंद्राचा जो भाग आहे त्याची माहिती दिलेली आहे. कोणत्या भागावर कुठं कशा पद्धतीने ते त्यांचं अधिकार क्षेत्र असणार आहे, त्यांच्या कोणत्या बाबीत ते एकमेकांशी म्हणजे कशा पद्धतीने ते एकमेकांना कॉपरेट करतील या संबंधी माहिती कायदेविषयक संबंधामध्ये दिलेली आहे. आणि प्रशासकीय संबंध हे त्याच्या पुढचा भाग आहे, ज्यामध्ये 256 ते 263 बघा. भाग 11 केंद्र व राज्य संबंध याचा समावेश होतो. त्यामध्ये 2 प्रकरण आहेत. पहिलं प्रकरण आहे कायदेविषयक संबंध, दुसरं आहे प्रशासकीय संबंध, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिलेशन. तर काय केंद्र व राज्य संबंधी ह्या संबंधी तरतुदी आहे 245 ते 263, कायदेविषयक मध्ये आहे 245 ते 255, प्रशासकीय संबंध येतात 256 ते 263 मध्ये. आता पुढील 12वा भाग कशा संबंधी आहे तर बघा, वित्त, मालमत्ता, करारनामे व खटले हे जो टॉपिक आहे हा आर्थिकदृष्ट्या खूप जास्त महत्वाचा आहे. याच्यावरती जनरली जास्त प्रश्न विचारले जात नाही, पण कधी पण आपल्याला अभ्यास करत असताना काही गोष्टी माहीत असल्या पाहिजेत की ज्या वेळेला करंट अफेअर घडते, बऱ्यापैकी करंट अफेअरचे मुद्दे राजकीय बाबतीत जे असतात आर्थिक ते संविधानाच्या या भागाशी संबंधित असतात. तर याच्यामध्ये 4 प्रकरणांचा समावेश आहे. हा जो 12वा भाग आहे हा कलम 264 ते 300A मध्ये समाविष्ट केलेला आहे. वित्त प्रकरण पहिलं आहे, ज्यामध्ये 264 ते 291 भाग समाविष्ट आहे. आपल्याला माहित आहे की सरकार कशा पद्धतीने पैसे जमा करतो, आपला जो संचित निधी आहे, आकस्मिक निधी आहे, आणि त्यानंतर परत सरकार कशा पद्धतीने कर्ज देते, ह्या सर्व बाबींचा वित्तामध्ये समावेश आहे. ऋणामध्ये 292 की केंद्र आणि राज्य कोणाकडून आणि कसे कर्ज घेऊ शकतात त्याचा यामध्ये समावेश होतो. कलम 292 ते 293 मध्ये याचा समावेश आहे. प्रकरण 3 आहे करारनामे, अधिकार, देणी, कायदेशीर जबाबदाऱ्या यांचे खटले 294 ते 300 पर्यंत याचा समावेश केलेला आहे.
आणि पुढचा जो नवीन प्रकरण आहे मालमत्तेचा अधिकार. मी आपल्याला सांगितलं की आधी जो 6वा मूलभूत अधिकार होता संपत्तीचा, तो काढून 6वा संपत्तीचा मूलभूत अधिकार काढून त्याला 12व्या भागातील कलम 300A मध्ये 12व्या भागातील कलम 300A मध्ये त्याला समाविष्ट केलेला आहे. हा प्रश्न बहुतेकदा विचारलेलाच आहे. आता आपण पुढचा भाग बघू. पुढचा भाग आहे 13वा भाग कलम 301 ते 307 ह्याच्या संबंधी आहे. याच्यामध्ये काय व्यापार, वाणिज्य आणि भारतीय क्षेत्रातील व्यवहार, भारतामध्ये कशा पद्धतीने व्यवहार होईल या संबंधीची तरतुदी सर्व यामध्ये समाविष्ट केलेला आहे. पुढचा 14वा जो भाग आहे तो 14वा भाग कलम 308 ते 323 संबंधी आहे. यामध्ये तुमच्या अखिल भारतीय सेवा आणि त्या व्यतिरिक्त तुमचा जो MPSC UPSC आयोग आहे, त्यानंतर जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे, या सर्वांचा समावेश या अखिल भारतीय सेवांमध्ये होतो. हा आपल्यासाठी अभ्यास खूप जास्त गरजेचा आहे, कारण केंद्र राज्य संबंधाचा अभ्यास करत असताना अखिल भारतीय सेवावर नेहमीच वाद होत असतात, त्यावर चर्चा चालत असतात की अखिल भारतीय सेवा यांना कशा पद्धतीने स्थान दिलं पाहिजे. तर भाग 14 हा दोन प्रकरणात विभाजित आहे. पहिलं प्रकरण आहे सेवा म्हणून अखिल भारतीय सेवा आणि दुसरं प्रकरण आहे लोकसेवा आयोग. ज्या सेवा आहेत अखिल भारतीय सेवा त्या 308 ते 314 या कलमामध्ये समाविष्ट आहे. आणि लोकसेवा आयोग म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राज्यांचे लोकसेवा आयोग यांचा समावेश कलम 315 ते कलम 323 यामध्ये समाविष्ट आहे. आपण 15वा भाग बघू. केंद्र व राज्यातील सेवा. हे झालं आपलं केंद्र व राज्यातील सेवा. आता आपण 42वी घटना दुरुस्ती नुसारच न्यायाधिकरण भाग 14A जोडण्यात आला आणि 323A 323B आपलं केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण, व्यापारासंबंधी किंवा इतर बाबतीतले जे न्यायाधिकरण आहे त्याचा संबंध कलम 323A आणि 323B मध्ये आहे. 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये हे नवीन भाग 14A जोडण्यात आला होता. आपला पुढचा 15वा भाग आहे, महत्वाचा भाग आहे निवडणुका. या 15व्या भागामध्ये कलम 324 ते कलम 329A चा समावेश होतो. आपल्या देशामध्ये प्रौढ वयस्क मताधिकार पासून ते मतदानाची पद्धती, निवडणूक आयोग या संबंधी बाबींचा उल्लेख भाग 15 मध्ये निवडणुकामध्ये केलेला आहे. भाग 16 अतिशय महत्वाचा आहे, ज्यानुसार आपल्याकडे आरक्षण वगैरे या बाबतीत राजकीय आरक्षण याचा भाग 16 कलम 330 ते कलम 342 यामध्ये काही वर्गांबाबत विशेष तरतुदी आहेत. यामध्ये ST यांना राजकीय आरक्षण, त्यानंतर अँग्लो इंडियन यांना राजकीय आरक्षण होतं, पण ते नंतर लोकसभा राज्य विधानसभेसाठी 1 सदस्य विधानसभेत 2 सदस्य लोकसभेमध्ये अशी तरतूद होती, पण ते 2019 मध्ये रद्द करण्यात आलं. आणि SC/ST संबंधी माहिती आणि SC/ST OBC कलम 338 338A 338B या संबंधी तरतुदी SC/ST आणि OBC आयोग रिसेंटली स्थापन झाला गेल्या काही काळा अगोदर, त्याचा सुद्धा समावेश या ठिकाणी केलेला आहे. जे काही आपले विशेष तरतुदी केलेल्या कोणाबद्दल, काही वर्गाबाबत, काही म्हणजे मॅक्झिमम यामध्ये आपण मागासवर्गीयांचा समावेश करतो. आता आपण बघणार आहोत भाग 17. भाग 17 मध्ये काय येते, तर भाग 17 मध्ये भाषा येतात. भाग 17 अधिकृत भाषा. भाग 17 मध्ये काय येते, अधिकृत भाषा. आता अधिकृत भाषा हे 4 प्रकरणामध्ये विभाजित केलेलं आहे. अधिकृत भाषा जे कलम 343 ते 351 मध्ये समाविष्ट आहे. कलम 343 ते 351 मध्ये अधिकृत भाषा समाविष्ट आहे. त्यामध्ये एकूण 4 प्रकरणात पहिलं प्रकरण कशाशी संबंधित आहे, संघराज्य भाषा. संघराज्य भाषा म्हणजे आपली भाषा कोणती असणार आहे, कलम 343 344. त्यानंतर प्रादेशिक भाषा. प्रादेशिक भाषामध्ये 345 347 पर्यंत तरतूद आहे. सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट इत्यादीमध्ये कुठली भाषा वापरली जाईल ते प्रकरण 3 मध्ये समाविष्ट केलेला आहे. 348 ते 349 पर्यंत याचा समावेश आहे. त्यानंतर विशेष तरतुदी, विशेष आदेश 350 ते 351 मध्ये समाविष्ट केलेला आहे.
त्यानंतर 18वा जो आपला भाग आहे आपल्या संविधानातील 18वा भाग आहे आणीबाणीविषयक तरतुदी. कलम 352, 356 आणि कलम 360 याच्या अंतर्गत राष्ट्रीय आणीबाणी, राष्ट्रपती राजवट, राज्याची आणीबाणी आणि तिसरा जे आणीबाणी आहे ती वित्तीय आणीबाणी या सर्वांचा समावेश कलम 352 ते 360 मध्ये केलेला आहे. कशा पद्धतीने लागू होईल, किती काळासाठी लागू होईल या संबंधीचे प्रावधान हे भाग 18 मध्ये कलम 352 ते 360 अंतर्गत कलम 352 ते 360 अंतर्गत आणीबाणी विषयक तरतुदीमध्ये केलेल्या आहे. कलम 19 काय सांगते? कलम 19 म्हणते इतर, म्हणजे याला संकीर्ण असं म्हणतात. संकीर्ण बाबी ह्या 361 ते 367 मध्ये सांगितलेला आहे. आपल्याला एक माहिती आहे की कलम 365 मध्ये एक कलम असा आहे की जर राज्याचा कारभार व्यवस्थित चालत नसेल तर काही ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते. 356 आणि 365 या संबंधित तरतुदी हे राज्यातील राष्ट्रपती राजवटीबाबत आहेत. भाग 20 अतिशय महत्वाचा भाग आहे. भाग 20 घटना दुरुस्ती. घटना दुरुस्ती हा एक महत्वपूर्ण आणि समजून घेणारा भाग आहे. याचा अभ्यास आपण सुरुवातीलाच केला पाहिजे. जे कलम 368 मध्ये दिले आहे, मी तुम्हाला सांगितलं की भाग 1 मध्ये सांगितलेलं आहे की कलम 2 व कलम 3 मध्ये जे बदल केले जातील ते कलम 368 अंतर्गत घटना दुरुस्ती मानले जाणार नाही. मग आपल्याला समजलं पाहिजे की कलम 368 ची घटना दुरुस्त्या कोणत्या आणि त्याच्या व्यतिरिक्त घटना दुरुस्त्या कोणत्या. तर ज्यांनी कालचा व्हिडिओ बघितलेला आहे त्यामध्ये मी सांगितलेलं आहे की घटना दुरुस्ती याचाही समावेश आपण आपल्या घटना दुरुस्तीमध्ये पूर्ण बहुमत, विशेष बहुमत आणि राज्यांची सहमती कशा पद्धतीने घेतली जाते हे मी काल बोलत असताना सांगितलं. तर तुम्ही ते बघून त्याच्यातून ती माहिती घेऊ शकता. पण भाग 20 मध्ये घटना दुरुस्ती कलम 368 अंतर्गत सांगितलेलं आहे. नंतर कलम 21 भाग 21 काय सांगतो, जे कलम 369 ते 392 मध्ये आहे की तात्पुरत्या संक्रमणीय व विशेष तरतुदी या संबंधीची माहिती कलम 369 392 मध्ये सांगितलेली आहे. आणि शेवटचा भाग आहे 22वा भाग. शेवटचा 22वा भाग काय सांगते, जे कलम 393 ते 395 मध्ये आहे की लघु शीर्षक लागू होणे, हिंदीतील अधिकृत घटना व रद्द करणे याच्या संबंधी 393, 394, 395 या कलमांचा यामध्ये समावेश होतो. कलम 393, कलम 94, कलम 395 या बाबीचा इथे समावेश होतो. कलम 395 जे शेवटचं कलम आहे ते काय सांगते की 1935 व 1947 चे जे कायदे होते ते रद्द केले जातील आणि संविधान आता इथून लागू असणार. भारतीय संविधानाचं नाव भारताचे संविधान असं कलम 393 मध्ये सांगितलेलं आहे. मित्रो, हा 22 भाग म्हणजे मदत आपण बघितलं की कलम भाग 14A असो, भाग 4A असो, भाग 9A असो, 9B असो, हे आपण समाविष्ट केले. हे 4 भाग समाविष्ट केले आणि 7वा जो भाग होता 7वी घटना दुरुस्तीनुसार जे राज्यांचं वर्गीकरण होतं ते आपण 1956 ला रद्द केला. असे आधी 22 भाग होते. 22 भागामधून एक जर कमी केला तर भाग आपल्या संविधानामध्ये 21 राहतात. त्यामध्ये परत 4 ऍड केले तर ही बेरीज 25 होते. तर 25 भाग सध्या आपल्या संविधानामध्ये आहेत आणि मी शॉर्ट मध्ये पण आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये आपल्याला ते उलगडवण्याचा प्रयत्न केला. तर मित्रो, हा व्हिडिओ मला असं वाटलं होतं 20-25 मिनिटाचा होईल, पण तो 30 पर्यंत गेला, 30-35 पर्यंत जाणार आहे. तर त्यामुळे हा व्हिडिओ मी इथं थांबवतो. आपण आमचं जे आरंभ MPSC अकॅडमी YouTube चॅनल आहे त्याला आपण सबस्क्राईब करावं आणि हे झाल्यानंतर एक छोटा व्हिडिओ येणार आहे परिशिष्ट म्हणून आणि त्यानंतर कंटिन्यू आपले जे कोर पॉलिटी आहे की ज्यामध्ये मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य, राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्त्वे, संसदेमध्ये न्याय व्यवस्था, राज्याची न्याय व्यवस्था, राज्य विधानमंडळ, आणीबाणी, भाषा वगैरे या ज्या सर्व बाबी आहेत हे आपण इथून आयोगाला आवडणारे आणि आयोग त्याच्यावरती जास्त प्रश्न विचारते असे टॉपिक आता आपण सुरू करणार आहोत. ते आपण आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवावे, आपल्या अभ्यासामध्ये त्याचा समावेश करून घ्यावा आणि आपल्याला काही कन्सेप्ट जर क्लिअर झाले नसतील तर ते आपण कमेंट बॉक्समध्ये कळवावं आणि आमची ही जी प्लेलिस्ट आहे ही लवकरच पूर्ण केल्या जाईल. त्याचा आपल्या अभ्यासामध्ये निश्चितच फायदा होईल.